गाईज इथं नळापाशी आलतो मी, तुम्हाला दाखवतो. मी इथं टिफिन ठेवलं होतं बघा. इथं टिफिन ठेवलं होतं, मला हे देवाचं होतं आणि आता टिफिन देतो. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो सकाळचे 8 वाजले होते आणि आत्ताच यांना मांजरला सोडलो होतो आणि यांना भूक लागलं होतं खूप, पण अजून दूध आलं नव्हतं आणि इथं दूध होतं पण सगळं घट्ट झालं होतं. त्यासाठी यांना भूक लागलं होतं म्हणून बाहेर सोडलं होतं खेळा म्हणून. सो दूध 9-9:30 वाजता येतं, ते मावशी घेणं येतं त्यासाठी. तोपर्यंत जरा बाहेर हिंडा म्हणलं, ह्यांना बाहेर सोडलं होतं. कसं ओरडतं बघा, ह्यांना भूक लागलं होतं खूप. टोटल 3 होते, इथं आहे काय आणि इथं आहे काय, आणि ते एक तिकडे गेलं होतं. सो आणि मांजरला कसं इथं आत बकेट ठेवलं होतं आणि रात्रीला थंडी वाजू नये म्हणून, आणि इथं दूध टाकतो आम्ही संध्याकाळी सकाळी, आणि संध्याकाळी परत ह्यांना अंडं पण टाकतो इथं. सो हे लांब येऊन बसलं होतं, इथं थंडी लागत होतं, तिने इकडे बसलं होतं. सो आता 8 वाजले होते, 9 वाजता मी घरी जातो आणि आपल्याला तिथं टिफिन ठेवलं होतं, ते टिफिन धुवायचं होतं मला. आणि इथं बघा तिन्ही मांजर येत आले, ते 1 2 हे 3. आता यांना आणून अराऊंड 1 महिना झालं होतं. आता थोडे मोठे झाले ते. पहिला हे पुढचं बघता खूप बारीक होतं आणि आता अजून थोडं पण बारीक आहे, पण आता चांगलं झालं आहे. आणि हे एक आणि हे एक. काय इथं लॉनपाशी येऊन बसलो होतो आणि इथं बघता सगळं मोठं झालं होतं गवत. आणि इथं गुलाबचं झाड आहे, तर अजून गुलाबचे झाडं उठलं नाही आणि पुढं पण आहेत गुलाबची झाडं. आणि इकडं सगळं मांजर खेळत होते, अजून एक तिकडे गेलं होतं. सो मला घरी जायला अजून उशीर होतं, त्यासाठी ते बसलो होतो. आणि गुलाबचं झाड मागच्या वारीने 2 दिवसाखाली होतं आणि ते मावशी काढून घेतलं होते. अजून उठलं नव्हतं, छोटं कळी होतं. अजून 1-2-3 दिवसांनी उठणार आहे गुलाब, वाटतं असं. ते दुसरं मांजर तिकडे लांब जाऊन बसलं बघा, दिसतं का नाही की, पण 1 मिनिट, इकडे कोपरा जाऊन बसला होता. गाईज इथं नळापाशी आलतो मी, तुम्हाला दाखवतो. मी इथं टिफिन ठेवलं होतं बघा. इथं टिफिन ठेवलं होतं, मला हे देवाचं होतं आणि आता टिफिन देतो. आणि गेट उघडच होतं, गेट उघडलं का नाही म्हणजे आता हे सगळं मांजर सोडलं होतं आणि गेट ओपन केलं होतं. सगळं मोठं गेट ओपन केलं नाही, कारण मी मोठं गेट ओपन केलं तर सगळं मांजर बाहेर जाते, त्यासाठी मी गेट ओपन केलं नव्हतं. आता गेट ओपन करतो आणि परत त्याला लावतो. लॉक घालत नाही, फक्त ओपन करून ठेवतो. सो अगोदर आपल्याला टिफिन देवायचा आहे आणि आता 8:30 वाजत होते, आमचे मॅनेजर काका येतात. सो अगोदर टिफिन देऊन घेतो, मग आता घरी जातो. गाईज 9 वाजलं होतं, आता सगळं टिफिन ते घेतलं होतं आणि बाईक स्टार्ट करून घरी चाललो होतो. सो आता घरी जाऊन आंघोळ ते करायचं आहे आणि पुढं पाहिजे तुम्हाला सांगतो. गाईज घरी आलो होतो, सगळं आंघोळ ते करून बसलो होतो आणि आमची मम्मी नाही ती. आमची मम्मी काल संध्याकाळी पुण्याला गेलते. मम्मी काका आमचे वडील ते शेताला गेलते. सो मी आता आंघोळ ते करून बसलो होतो. आणि आज संडे आहे, कॉलेज तर नाही आहे. मंडे उद्या कॉलेजला पण जायचं आपल्याला. सो आमची मम्मी आज संध्याकाळी बसणार परत ट्रेनला, परत उद्या मॉर्निंगला येणार आहेत. पुण्याला गेलते.